अहिल्यानगर शहरातील प्रभाग क्रमांक 1 मध्ये दीपाली बारसकर आणि डॉक्टर सागर बोरुडे यांच्या प्रचाराला बळ मिळत आहे। अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 1 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार माजी नगरसेविका दीपाली बाळासाहेब बारसकर यांनी प्रचाराला वेग दिलाय। तर यावेळी मनपा आरोग्य समिती अध्यक्ष डॉक्टर सागर बोरुडे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत प्रभागात आतापर्यंत केलेल्या विविध विकास कामांची सविस्तर माहिती दिली। रस्ते, ड्रेनेज, पाणी पुरवठा, आरोग्य सेवा तसेच मूलभूत सुविधांच्या कामांचा उल्लेख करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी प्रभागात सातत्याने विकासाभिमुख कामं केल्याचं डॉक्टर बोरुडे यांनी सांगितलं। तर या संवाद दौऱ्यादरम्यान प्रभागातील नागरिकांनी ठिकठिकाणी औक्षण करत उमेदवार आणि नेत्यांचं स्वागत केलं। नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता प्रभाग क्रमांक 1 मध्ये विकास कामांवर समाधान व्यक्त केलं जात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। ज्यांनी विकास केला त्यांच्याच पाठीशी उभं राहणार असा निर्धार देखील प्रभागातील नागरिकांनी व्यक्त केल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे। त्यामुळे प्रभाग क्रमांक 1 मधील लढत अधिकच रंजक होत असल्याचे संकेत मिळत आहेत। नमस्कार, मी सौ दीपाली नितीन बारसकर, प्रभाग क्रमांक 1 महिला आरक्षण मधनं सध्या निवडणूक लढवत आहे आणि गेली 10 वर्ष एक नगरसेविका म्हणून काम करत असताना मी माझ्या प्रभागामध्ये अत्यंत चांगली आणि उत्कृष्ट प्रतीचे अशी कामं केलेली आहेत। यामध्ये रस्ते असतील, ड्रेनेज लाईन असतील, पाण्याची समस्या असतील, लाईट असतील, तसेच ज्या मूलभूत गरजा आहेत नागरिकांच्या ते बरोबरीने प्रयत्न केलाय की त्या मूलभूत समस्यांचा संपवण्याचा। आणि म्हणूनच 10 वर्ष झाली नागरिकांशी चांगले संबंध जोपासून नागरिकांचे सगळे प्रश्न सोडून आता पुन्हा एकदा मी यावेळी 2025 मध्ये ही निवडणूक आपली अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक महानगरपालिकेची जी निवडणूक आहे त्यामध्ये मी उतरलेली आहे आणि राष्ट्रवादी अजितदादा पवार गट याकडनं मी अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढविणार आहे। तरी मी प्रभाग क्रमांक 1 मधील सगळ्या नागरिकांना विनंती करेल की गेली 10 वर्ष आपण आमची कामे पाहतच आहात आणि इथून पुढेही आम्ही जी प्रस्तावित कामे आहेत तीही पूर्ण करणार आहोत आणि जी पुढे काही महिलांसाठी म्हणा, मुलांसाठी म्हणा किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि तसेच आणि जे काही छोट्या छोट्या समस्या जे निवारण करण्याच्या बाकी आहेत तर त्याही समस्या आम्ही निवारण करण्यासाठी कटिबद्ध राहणार आहोत। आणि म्हणूनच मी सगळ्यांना विनंती करेल की पुन्हा एकदा आमच्या सगळ्यांवर विश्वास ठेवून प्रभाग क्रमांक 1 मधून राष्ट्रवादीचा पॅनल निवडून द्यावा आणि पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास ठेवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, मी डॉक्टर सागर अर्जुन बोरुडे, प्रभाग क्रमांक 1 मध्ये नगर शहराचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार संग्राम भैया जगताप असतील, तसेच आपल्या प्रभागाचे कार्यसम्राट नगरसेवक संपतदादा बारसकर असेल, तसेच दीपालीताई, आम्ही सर्वांनी मिळून वेगवेगळ्या माध्यमातून निधी आणून वॉर्डामध्ये प्रचंड कामं केलेली आहेत। रस्ते असतील, ड्रेनेज लाईन असेल, तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंट असेल, ह्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याचा आम्ही संपूर्ण प्रयत्न केलेला आहे आणि प्रभागातील जवळपास 99% विकास कामे पूर्णत्वाच्या दिशेने गेलेली आहेत। सांगायचं विशेष म्हणजे असेल जो आपण संग्राम भैया, संपतदादा व सर्वांच्या माध्यमातून कचरा डेपोचा प्रश्न सोडवला, तसेच तपोवन रस्ता असेल, कॉटेज कॉर्नर रस्ता असेल, महालाच्या परिसरामध्ये विकास कामं असेल, पवननगर त्याच्यानंतर नंदनवन नगर या भागातील सभा मंडप असेल, हे सर्व प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न केला। हे सर्व करत असतानाच आरोग्य शिबिर वेगवेगळे घेऊन लोकांचे जे आरोग्याच्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्याचाही आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये संग्राम भैया असेल, संपतदादा असेल, दीपालीताई, आम्ही सर्वजण मिळून प्रभागा विकासाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि येणाऱ्या कालावधीत आमचा पूर्ण पॅनल लोक निवडून प्रचंड बहुमताने निवडून आणतील अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना प्रभागातील नागरिकांना चौघांच्या वतीने विनंती करतो की आपण सर्वांनी संग्राम भैयांच्या, संपतदादांच्या मार्गदर्शनाखाली 4ही घड्याळाला प्रचंड बहुमताने निवडून द्यावे व आमच्यावर पुनश्च काम करण्यासाठी विश्वास टाकावा। जय हिंद, जय महाराष्ट्र। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।